बंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियमवर एकाच नावाचा जयघोष होता, नीरज नीरज आणि नीरज। आणि त्याने पुन्हा एकदा दैदिप्यमान कामगिरीने स्वतःला सिद्ध करून दाखवले। भरगच्च असं स्टेडियम भरलं होतं, त्याची फॅमिली होती आणि सर्वांच्या नजरा होत्या त्या फक्त नीरजवरच। सगळ्या चाहत्यांच्या आशा त्याच्यावरच लागलेल्या होत्या आणि त्याच्यावर लावलेल्या या सगळ्या आशा नीरजने खऱ्या ठरवल्या आणि भारतीयांची मान उंचावणारी कामगिरी करून दाखवली। हॅलो, मी दिव्या। पाहूयात या व्हिडिओमधून नीरजने केलेल्या उल्लेखनीय कामगिरी आणि नुकत्याच झालेल्या काही स्पर्धांमध्ये त्याने मिळवलेली विजेतेपद। नुकतीच नीरज चोप्रा क्लासिक ही स्पर्धा पार पडली आणि त्याने त्यात एक नावाला साजेशी अशी कामगिरी केली। ही स्पर्धा बेंगळुरूच्या श्री कांतीरवा स्टेडियम मध्ये आयोजित केली होती। भारताने यासारख्या आंतरराष्ट्रीय ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेचं आयोजन पहिल्यांदाच केलं होतं आणि ही स्पर्धा पहिल्यांदाच झाल्यामुळे भारतातील अनेक प्रेक्षकांनी यासाठी हजेरी लावली होती आणि या स्पर्धेत भारतातल्या सगळ्यांचंच लक्ष एकाच खेळाडूवर होतं आणि तो म्हणजे आपल्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा। नीरजने आयोजित केलेल्या या स्पर्धेत अनेक देशातील खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता आणि त्यात USA, चेकिया, केनिया, पोलंड, ब्राझील, श्रीलंका आणि जर्मनी सारख्या देशातील खेळाडूंचे आव्हान भारतासमोर होते। पण भारताच्या खेळाडूंनी याच्या आव्हानांना सडेतोड उत्तर दिले। स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर ही स्पर्धा अतिशय रोमांचक झाली आणि या स्पर्धेत नीरजने त्याचा पहिला थ्रो केला आणि पहिल्याच प्रयत्नात सीमारेषा ओलांडली, त्यामुळे तो फाऊल झाला। त्याने दुसऱ्या प्रयत्नात 82.99 मीटरचा भाला फेकला आणि आपली लय पकडली। याच दुसऱ्या फेरीत श्रीलंकेच्या रुबेश पाथिरगे याने 81.90 मीटरचा थ्रो करून नीरजच्या जवळ येण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे तेथील बसलेल्या प्रत्येक प्रेक्षकांच्या मनात थोडीशी भीती निर्माण झाली। तिसऱ्या फेरीत नीरज चोप्राने 86.18 मीटरचा थ्रो केला आणि त्यासोबतच तो शेवटपर्यंत टॉपवर राहिला आणि घरच्या मैदानावर नीरजने बाजी मारली। श्रीलंकेच्या रुमेशनेही एक चांगला थ्रो केला आणि त्याने 84.34 मीटरचा भालाफेक करून त्याने तिसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर राहिला, तर दुसऱ्या स्थानी केनियाच्या जुलियस येगो हा राहिला। त्याने चौथ्या फेरीत 84.51 मीटरचा थ्रो करून श्रीलंकेच्या रुमेशला मागे टाकलं आणि दुसरं स्थान पटकावलं। याशिवाय नुकत्याच कोणकोणत्या अजून स्पर्धा नीरजने जिंकल्या आहेत ते पाहूयात। 2025 मध्ये या गोल्डन बॉयने अनेक स्पर्धा खेळल्या आणि जिंकल्या सुद्धा। दोहा डायमंड लीग मध्ये नीरजने त्याच्या करिअर मधला उत्तम थ्रोपैकी एक थ्रो केला होता आणि त्याने पहिल्यांदाच 90 मीटरचा टप्पा ओलांडला होता, पण तरीही त्याला दुसऱ्या स्थानी समाधान मानावं लागलं, कारण जर्मनच्या ज्युलियर वेबरने 91.6 मीटरचा भाला फेकून विजेतेपद मिळवलं होतं। पण या स्पर्धेत त्याने आपल्या नावावर या थ्रोचा रेकॉर्ड केला। तर नीरजची पुढची स्पर्धा पॅरिस डायमंड लीग मध्ये नीरजने त्याच वेबरला मागे टाकून सुवर्ण पदक जिंकलं। तसेच पुढच्या स्पर्धेत नीरजने भारतासाठी सुवर्ण पदकाची कामगिरी केली आणि हे सुवर्ण पदक त्याने ऑस्ट्रोवा गोल्डन स्पाइक मध्ये जिंकलं होतं। हे पदके जिंकून त्याने सलग 2 सुवर्ण पदके जिंकली। आता त्याने या नुकत्याच झालेल्या NC क्लासिक स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदकावर नाव कोरलंय। ही स्पर्धा स्वतः नीरज चोप्रा याने JSW स्पोर्ट्स ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि वर्ल्ड ॲथलेटिक्स सह आयोजक म्हणून आयोजित केली आहे। ही फक्त एक क्रीडा स्पर्धाच नाही, तर भारतीय ॲथलेटिक क्षेत्र हे जगातील ओळखीच्या नवीन युगात प्रवेश करत असल्याचा एक प्रूफच आहे। नीरज चोप्राने ही स्पर्धा जिंकल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना सांगितलं, माझ्यासाठी हे मानसिकदृष्ट्या कठीण होतं, कारण मला माहिती होतं की सगळ्यांचं लक्ष माझ्यावर आहे, माझं संपूर्ण कुटुंब इथे, त्यामुळे मीही त्याबद्दल जरा घाबरलो होतो। पण नीरजने त्याच्या नेहमीच्याच अंदाजात ही क्लासिक स्पर्धा जिंकून भारतीयांची मान उंचावली आहे। अशाच अनेक स्पर्धांमध्ये त्याने पुढेही अशीच कामगिरी करत राहावी आणि भारताचं नाव पुन्हा पुन्हा गाजवावं अशी त्यांच्या सगळ्या चाहत्यांची अपेक्षा आहे। गोल्डन बॉय नीरजला पुढील स्पर्धांसाठी खूप खूप शुभेच्छा। क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी सबस्क्राइब करा AGC स्पोर्ट्स या चॅनलला। धन्यवाद।